दोन संघांच्या दरम्यान हा मुकाबला या ठिकाणी सुरू होतोय. 3 षटकांची मॅच आणि दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. हा सामना जिंकायचा आहे आणि मॅच जिंकल्यानंतर एका ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. सलामीची जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. प्रणव लाट पहिलाच बॉल फेस करत असताना फटका सुंदर खेळला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं कडक आणि बेधडक हिट. 4 धावांसाठी पहिला चौकार. गोलंदाज श्लोक फुलोरे गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत 4 धावांनी केलं. या 4 धावांच्या मदतीने स्वतःचं खातं खोललं प्रणव लाडनं. या अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा नाराज. या मॅच मध्ये मात्र इथे आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केला आणि निश्चित इरादा स्पष्ट केलाय. चेंडू उंच गेलाय. 3-3 फिल्डर तिघे आले. तिघांच्या मध्ये चेंडू ड्रॉप झालाय. तिघांच्या दरम्यान मधोमध चेंडू ड्रॉप झाला. इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान मिळेल. स्कोरबोर्ड 2 धावांच्या मदतीने पुढे जातं. एकंदरीत 6 वरती 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. सत्संग शिरगाव पहिलं षटक. या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा वसूल केल्या. इथे आपण पाहताय तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 7 वरती. नाही धावले. डॉट. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर टोटल बनताय 6 धावा. हा चेंडू डॉट आला. गोलंदाज श्लोक. पहिल्या षटकामध्ये चाललेला खेळ एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकांची ही मॅच. श्लोक चांगला चेंडू टाकलाय आणि इथे आपण पाहताय अनप्लेबल डिलिव्हरी. सॉफ्ट डिसमिसल. बॅटची कडा लागली आणि प्ले डाऊन होत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रणव लाड लेफ्ट हँडेड फलंदाज बोल्ड. षटक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये इथे सुरू झालेला खेळ. या षटकाची सुरुवात चौकारानं केली प्रणव लाडनं. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर एक डॉट. इथे विकेट. पहिल्या बॉलवरती 4 आल्या. त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक मैदानावरती केलं गोलंदाज श्लोक. स्कोर कार्ड वरती 6 धावा. आकाश तोस्कर आणि साथ देण्यासाठी रितेश शिंदे मैदानात. यावेळेस या चेंडूवरती पाहू शकताय नक्कीच एक धाव इथे पूर्ण केली आहे. फुलटॉस बॉल. त्याच्यावरती हवा तसा फायदा उचलता आला नाही आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. 3 षटकांची मॅच आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना श्लोकला तुम्ही पाहताय बदलापूरचा जोफ्रा आर्चर म्हणून ओळख आहे. संघासाठी नेहमी वेगवान गोलंदाजी करत असतो. यावेळेस फुलटॉस मिळाला आहे आणि त्याच्यावरती तुटून पडत असताना ठोकलेला हा 4 धावांचा फटका. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. पहिल्या षटकात धावा बनल्या 11. 11. एक गड्याच्या मोबदल्यात 11 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
ओव्हर नंबर 2 अभंग रोठे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवरती बॅटची लागली कडा. विकेटच्या मागे प्रतीक पिसेकर यांनी टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानात झालाय फेल. रितेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. रितेश शिंदे मैदानातून बाहेर. न्यू बॅटर रितू. या बॉलवरती शॉर्ट ऑन पुल फटका खेचलाय खरा. सीमारेषेवरती फिल्डर सज्ज आहे. जबरदस्त झेल त्या ठिकाणी आणि लागलेला हा झटका 440 चा. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट नंबर 3. चेंडू जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. षटक क्रमांक 2 मध्ये चाललेला खेळ. अभंग गोलंदाजी करत असताना सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभंग माऊली चांगली गोलंदाजी करत असताना या षटकाचा विचार जर आपण केला तर चांगल्या टप्प्यावरती मारा. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर सलगचे 2 डॉट. पहिल्या षटकात 11 आल्या आणि त्यानंतर या षटकावरती मात्र इथून कमांड मिळवली आहे. गोलंदाज अभंग रोठे माऊली. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सातत्यानं अचूक टप्प्यावरती मारा करतायत. अपील करतायत पंचांकडे. विचारलं पंचांना हाऊ इज दॅट. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आणि या बॉलवरती सुद्धा कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. अजून एक डॉट. षटक क्रमांक 2 चा खेळ जर आपण पाहिला असेल तर गोलंदाज अभंगचं कौतुक सातत्यानं करावं लागेल. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्या, त्यानंतर या सलगच्या 3 बॉलवरती डॉट. एकंदरीत शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना तयार. अभंग यावेळेस फिरून मारलाय. फटका सुंदर खेळला. गॅप सिलेक्शन प्रॉपर आणि या षटकाचा शेवट जर आपण पाहिला तर निश्चितच गोड केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि मिळालेल्या या 4 धावा तेजस तोस्करनं ठोकलाय चौकार.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 15 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकेट मिळतीये. शिरगाव संघाला अजून एक झटका देत असताना गोलंदाजीसाठी आला मयूर आणि टिपलाय हा गडी. तीन ओव्हरची मॅच क्वालिफायरच्या मॅच मध्ये आपण आहोत. अगदी आपण पाहताय तर घरच्या मैदानावरती खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाजी टीम मैदानावरती करतीये ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर. चला घाई करा. सत्संग शिरगाव या संघासाठी मात्र इथून विचार करण्यास भाग पाडलंय. क्वालिफायरचा सामना इथे मैदानात पेश होतोय. दोन संघ ज्यांनी आजची रात्र गाजवली, ज्यांनी आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगला खेळ केला, त्या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी सादर होत असताना पाहायला मिळतीये. बॉलर तयार, ज्युनियर मयूर पिसेकर. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. राईट अप राऊंड द विकेट. फिरकीचं आक्रमण, हा चेंडू पाहिला जाईल. लाईन चेक करतायत अंपायर. डिसिजन वाईट बॉल. अवांतरची एक धाव येते. स्कोर कार्ड एक धावेच्या मदतीनं पुढे जातं 16 वरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा. यावेळेस ओव्हर पिच. फटका सुंदर आहे. अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना उंच हवाई हल्ला, षटकार. सोहम पवार आला आणि सोहम पवारनं या बॉलवरती जर आपण पाहिलं तर आक्रमक हल्ला चढवलाय. षटकार मिळतोय आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकाला चालना देण्याचं काम या ठिकाणी केलं. टोटल जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं धावा बनल्या 22. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 4, टोटल 2 षटकामध्ये 15 होत्या. आणि तिसरं षटक याच्यावरती तुटून पडलाय. फटकेबाजी जबरदस्त केली जाते. लाजवाब. अजून एक हवाई हल्ला. कडक आणि बेधडक बॅटिंग करत असताना सोहम पवार अजून एक सिक्सर लागोपाठ. टोटल बनला 28. तिसरं शेवटचं अंतिम निर्णायक आणि या षटकावरती मात्र तुटून पडलाय सोहम पवार. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र शॉर्ट मीटिंग करण्यास भाग पाडलंय ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. कानमंत्र दिला जातोय. गोलंदाज मयूर ज्यानं सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर मात्र सलगच्या 3 बॉलवर 3 कडक बेधडक सिक्सर येत आहेत. बॅटिंग करत असताना सोहम पवारच्या बॅटमधनं पवार पॉवर पाहू शकताय. हॅट्रिक होतीये षटकाराची. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये निश्चित आपण पाहताय पुन्हा एकदा कमबॅक केलंय बॅटिंग करणाऱ्या टीम शिरगावनं. सत्संग शिरगाव संघासाठी सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले. सोहमनं उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना पेश केला. लागोपाठ 3 सिक्सर आले. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं वेट अँड वॉच. सलगचा 4था बिगेट, षटकार. सलगच्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकले आणि सामन्यात इथे आपण पाहताय तर मॅच टर्निंग केली आहे. टोटल बनल्या 40 धावा. सलगच्या 4 बॉलवरती 4 सिक्सर ठोकले. तब्बल
25 धावा अद्यापर्यंत खर्च केला या षटकामध्ये. शेवटचं षटक आहे. इथे बॅटची कडा लागली आहे, चेंडू मागे जाईल. एक सिंगल धाव पूर्ण केली. आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल आणि त्यानंतर रनआउट. षटक संपले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल बनल्या एकंदरीत इथे 41 आणि तब्बल 42 धावांचं लक्ष या ठिकाणी. 42 रन्स टू विन. सोहम पवार यांनी ज्या शेवटच्या षटकावरती हल्लाबोल केला, सलगचे 4 षटकार ठोकले. सोहम पवारसाठी प्रफुल्ल मोरे यांच्या वतीनं 1000 रुपये, देवेंद्र मालुसरे यांच्या वतीनं 500 रुपये, बाळा पाटील यांच्या वतीनं 500 रुपये आणि तुषार पवार यांच्या शुभ हस्ते 500 रुपये रोख रक्कम या ठिकाणी कॅश जमा झालेली आहे. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायची. 41 धावा बनल्या 3 षटकात. आता 42 धावांचं लक्ष. तीन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 41 धावा बनवल्या शिरगाव टीमनं आणि ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला या ठिकाणी दिले 42 धावांचं लक्ष. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅचला आपण सुरुवात करतोय. 42 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, घरच्या मैदानावरती सामना कसा पुढे सरकेल, सलामीची जोडी बॅटिंग करत असताना मैदानावरती येत आहेत. ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर हा संघ मैदानावरती खेळतोय आणि संघाचे आधारस्तंभ संघ मालक संघ नायक मान्यवर मयूरदादा पिसेकर यांच्या वतीनं टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर आयोजनासाठी शुभेच्छा येत आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती तुटून पडला. मात्र सीमारेषेवरती फिल्डर तैनात आहे. अगदी त्याच्या हातामध्ये झेल देऊन विकेट फार मोठी मिळतीये. पहिल्याच बॉलवरती 440चा झटका. अनिकेत मैदानाच्या बाहेर.
एका क्षणात मॅच फिरवून टाकली सोहम पवारनं. पवार पॉवर. त्यानंतर जे मोमेंटम शिफ्ट झालं शिरगावच्या दिशेनं ते मोमेंटम नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी फायद्याचं ठरलं. पहिल्याच बॉलवरती अनिकेत कुलकर्णी मैदानाच्या बाहेर विकेट मिळाली. त्यानंतर आता जबाबदारी स्वतः प्रतीक पेसेकर मैदानात स्ट्राइक वरती. हा डॉट. पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर डॉट. गोलंदाज रितेश शिंदे. चांगली गोलंदाजी यावेळेस करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा समोरच्या दिशेला खेळतायत. स्टेट ड्राइव्ह. एक सिंगल मिळाली. या एका धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून सुरुवात केली आहे. विवेक येतोय स्ट्राइकवर. इथे सुद्धा बॅटची कडा लागली आहे. चेंडू मागे जातोय. निश्चितच वेगानं धावतायत. अडवण्याचा प्रयत्न केलाय. काही कमिटमेंट केली आहे. जबरदस्त फिल्डिंग. तुफान अंदाजामध्ये अगदी धावले आणि चेंडूला बाहेर जाण्यापासून वाचवलं. या ठिकाणी आपण पाहताय धावा मिळतायत 2. जिथे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. गुलाबी थंडीमध्ये इथे घाम गाळतायत. कष्ट करतायत सत्संग शिरगाव. या संघाचं विशेष कौतुक आपण करू. कारण आजच्या रात्रीमध्ये जर खेळ त्यांचा पाहिला असेल तर दर्जेदार दमदार आणि शिस्तबद्ध खेळ पाहायला मिळाला. या बॉलवरती ऑफसाईडला शफल होऊन ऑन साईडला दिलाय तडाखा. फटका निश्चितच दमदार आहे. धावा या चेंडूवरती मिळतील 4. आलाय चौकार. बेचाळीस धावांचं लक्ष आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या या 5 बॉलवरती धावा आल्या 7. अनिकेत कुलकर्णीच्या रूपानं पहिला झटका मिळालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा हा शेवटचा बॉल इथे मार्गस्थ होईल. गोलंदाज रितेश शिंदे भरपूर इम्प्रेस केलं. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी सोहम पवारनं केली आणि वन मॅन शो मैदानात पेश करत असताना वन साइड हिरोची भूमिका त्यानं पार पाडली. सामना इथे अजूनही संपलेला नाहीये. मयूर ग्रुप बदलापूर कमबॅक करू शकतात. कमबॅक साठी ओळखली जाणारी टीम आहे. ओके चेक करायचंय. बाउन्स जर असेल तर नो बॉल जाईल. 1 बाउन्स ऑलरेडी आला होता. इशारा सुद्धा दिला होता. गोलंदाजाला निश्चित हा इशारा दिला होता. आता हा चेंडू जर बाउन्सर असेल तर नक्कीच नो बॉल घोषित केलं जाऊ शकतं. चेक करतायत नक्की कशा पद्धतीचा हा चेंडू होता. जर बाउन्सर आढळला तर नक्कीच इथे दंडित केलं जाऊ शकतं. तिसरे पंच निर्णय पोहोचवतील. नो बॉल आहे आणि या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतं. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय. 1 बाउन्सचा इशारा ऑलरेडी गोलंदाजाला दिला होता आणि त्यानंतर दुसरा हा बाउन्सर आणि पंचांनी इथे घोषित केलं मित्रा. पंचांचा इशारा नो बॉलचा आणि नो बॉलच्या मदतीने इथे एक सिंगल धाव मिळतीये. स्कोरबोर्ड 1 धावेच्या मदतीनं 8 वरती. या बॉलवरती फ्री हिटचा इशारा असेल. या चेंडूवरती फटका खेळण्याची संधी स्ट्राइक वरती असताना विवेक प्रहार केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं स्क्वेअर लेगला. 1 धाव पूर्ण केली. वेगानं आलाय दुसऱ्या धावेसाठी.
आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. आफ्टर 1 ओव्हर एक षटक संपल्यानंतर धावा धाव फलकावरती बनल्या 10 एक गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात 10 आल्या. आता इथून 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाला नक्कीच बनवाव्या लागतील. इथून 12 चेंडू आणि 32 धावा. ज्या शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार आले ना, तिथून मात्र धावांचा ओघ मोठा वाढला आणि नक्कीच मोठं टार्गेट या ठिकाणी सेट झालं. पहिल्या षटकात 10 आल्यात. अजूनही सामना संपलेला नाही. मैदानावरती निश्चितच मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. मनामध्ये निश्चितच एक मोठा उद्देश ठेवून इथे बॅटिंग करावी लागेल. संघाचा तारणहार प्रतीक पिसेकर मैदानात अजूनही ताकद ठेवतायत. विवेक आणि प्रतीक पिसेकर बंधू मैदानात. दोघांना इथून ही जबाबदारी स्वीकारायची आहे घरच्या मैदानावरती खेळत असताना. पहिलाच बॉल या षटकाचा उंच टोलावलाय. फिल्डरला पार करत असताना निश्चितच प्रयत्न केलाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. काय एफर्ट दिलेत. बाउंड्री चेक करायची आहे. षटकार आहे सर. नेक्स्ट बॉल इथे मात्र टोलवलाय. चांगला मिडल केलाय. इथे सुद्धा चांगला प्रयत्न, चांगली फटकेबाजी होतीये. असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने चेंडूमधनं चेंडू मिडल होतोय, चेंडू बाहेर जायला हवा होता, मात्र सीमा रेषेवरती उंच उडी मारत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं. संघासाठी धावा वाचवतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा. थंडी आहे आणि निश्चित थंडीमध्ये सुद्धा इथे आपण पाहताय तर अंगावरती आलेला घाम मेहनत दाखवून जातोय. सेफ आहे. उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती मात्र आत्ता परफेक्ट मिडल केलंय. या चेंडूवरती धावा चांगल्या मिळतील. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कडक बेधडक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती टोटल 19 वरती जाऊन पोहोचलं. 9 चेंडू आणि आता 23 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 9 चेंडू 23 धावा. या षटकातील 3 चेंडू जे शिल्लक आहेत ना, त्याच्यावरती नक्कीच इथून आक्रमण चढवावं लागेल. विवेक बॅट फिरवलीये. कदाचित बॅटची कडा लागली. तो एंडला लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना समीकरण पहा बदललं. 8 बॉल आणि आता 23 धावांचं लक्ष. 19 बनल्यात. एक षटक 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 षटकांची मॅच. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं. पहिल्या षटकात 10 आल्या. त्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस आपण पाहताय निश्चितच टोटल बनल्यात 19 धावा. 8 बॉल आणि आता 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. विवेक स्ट्राइक वरती. विवेक पिसेकर समोर टोलवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कडक, सुंदर, अप्रतिम, उत्तुंग भरारी घेणारा मयूर ग्रुप ब्रँडेड सिक्सर. जबरदस्त फटका. मैदानावरती असं वाटलं होतं की कंबर कसली आहे सत्संग शिरगाव या टीमनं. मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना सोडायचा नसतो. ही ऑस्ट्रेलियन रणनीती.
मैदानावरती आपण पाहताय तर जबरदस्त फटकेबाजी, सलामीवीर फलंदाज ताकद ठेवतायत, मैदानावरती जिद्द दाखवतायत. निश्चित मनामध्ये ठाणल्यानंतर निश्चित आपण कुठल्याही प्रकारचं ध्येय गाठू शकतो. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. जबरदस्त फटकेबाजी, कडक हिटिंग. अगदी आपण पाहताय तर असं वाटलं होतं की सामना एकतर्फी झुकतोय सत्संग शिरगावच्या बाजूनं, मात्र विवेक पिसेकरच्या बॅटमधनं आलेले षटकार आणि सामन्यामध्ये आलेली रंगतता, सामना फिरलाय. जबरदस्त ही काटेकी टक्कर, दोन संघांच्या दरम्यान पडलेली गाठ आणि सामना जर आपण पाहत असाल तर जबरदस्त रित्या इथे सजलेला पाहायला मिळेल. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 7 चेंडू 17 धावांची गरज. या बॉलवरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड आहे. चेंडू मागे आलाय, अपील करतायत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली, डायरेक्ट हिट जरूर झालंय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड वरती जोडल्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात एकंदरीत 26. 2 षटकांचा खेळ संपलाय, 26 धावा बनल्यात. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. दोन ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या टोटल 26. पुनश्च एकदा एक ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण मैदानावरती जात आहोत. 6 बॉल आणि 16 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. लक्ष जरूर मोठं आहे, मात्र इथून जिद्द ठेवावी लागेल. ज्या पद्धतीची जिद्द विवेकनं दाखवली आहे, सतसत विवेक बुद्धी या ठिकाणी वापरावी लागेल. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय साई. साईचा हा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला टोलावलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर साठी मोठी चेस, सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा इथे धावून पळून पूर्ण केल्या. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विवेक आणि प्रतीक दोघांच्या दरम्यान आपण पाहताय तर इथे 2 धावा पहिल्याच बॉलवरती चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या. 5 बॉल आणि आता विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. एखाद दुसरा मोठा फटका आला तर ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ मैदानावरती नक्कीच आपण पाहताय तर या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती येतोय. एखाद दुसरा डॉट आला तर सत्संग शिरगाव हा संघ मैदानावरती शिरकाव करेल. जबरदस्त मुकाबला. एक बॉल नंतर सामना फिरतोय. जवळजवळ पहाटेचे 4:45 वाजता आहेत, तरी सुद्धा मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजा अजूनही या ठिकाणी मॅचचा आनंद लुटतोय. अजूनही शेकडो प्रेक्षक मैदानावरती YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत. स्वतः मयूरदादा पिसेकर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्या शुभेच्छा आल्यात. इथे आपण पाहताय तर निश्चितच या सर्व क्रीडा रसिकांचं आपण मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. यावेळेस हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. अंपायर वळाले आमच्याकडे आणि अंपायर डिसिजन यस इट इज व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. निश्चित फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू अंपायर चेक करतील. ऑनफिल्ड डिसिजन इट इज अ व्हाईट बॉल. तिसरे पंच या ठिकाणी जोडले जात आहेत, चेक करतायत नक्की काय घडलं. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या आणि 5 बॉल 14चं समीकरण असताना या चेंडूवरती अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आलाय. थर्ड अंपायर आम्हाला जोडले गेले तरुण डे सर, जे नाईट मध्ये काम करतायत.
चेक करतायत. चला सर्वांनी नका जाऊ तिथे. चला 12th मॅन दोन्ही 12th मॅन तिथून निघा. दोन्ही 12th मॅन निघा. पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. 12th मॅन तिथे कोणी जाऊ नका. दोन आपले पंच या ठिकाणी आहेत. आपल्यापर्यंत चांगला निर्णय पोहोचेल, काळजी करू नका. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही टुर्नामेंट पाहत आहे. सत्यवचन ही छत्रपती शिवरायांची शिकवण या ठिकाणी चेक करतायत. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. ऑनफिल्ड डिसिजन मिळाला आहे की हा व्हाईट बॉल आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. प्लेयर मध्ये आहे. ऑनफिल्डचा डिसिजन आपल्याला मित्रांनो ग्राह्य धरावा लागेल. या अनुषंगाने हा व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि एक अवांतरची धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जातो 29 वरती. आता 5 बॉल आणि 13 धावांचं लक्ष. साई आलाय. साईचा हा चेंडू, व्हाट अ शॉट दॅट इज. परफेक्ट मिडल करत असताना मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर छुमंतर सिक्सर. कडक बॅटिंग, जबरदस्त धडाकेबाज फलंदाजी विवेक पिसेकरच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सत्सक विवेक बुद्धी त्यानं जागी ठेवली आणि मैदानावरती वन साइड हिरोची भूमिका तो पार पाडतोय. ज्या पद्धतीची बॅटिंग सोहम पवारनं पहिल्या पूर्वार्धात केली त्याच्याच निश्चितच त्याला काउंटर अटॅक करत असताना विवेक पिसेकरच्या बॅटमधनं निश्चित आपण पाहताय तर एक जबरदस्त खेळी आणि एक अप्रतिम कॅमिओ मैदानात पेश केला जातोय. 11 चेंडू आणि 30 धावांवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं मित्रांनो 35 वरती. सामन्याचं चित्र पालटलंय. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर हा संघ मैदानावरती शिरकाव करतोय आणि निश्चितच मित्रांनो आपण नेहमी म्हणत असतो दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब बदलो ना बदलो मित्रांनो वेळ मात्र नक्की बदलते. इट्स टाइम चेंज द टाइम आणि वेळ बदली केली आहे. इथे सामना आपण पाहताय 4 बॉल 7 ची गरज. मयूर ग्रुप बदलापूर घरच्या मैदानावरती खेळतायत. या चेंडूवरती सिंगल साठी निश्चितच प्रयत्न करत होते प्रतीक पिसेकर, मात्र निश्चित स्ट्राईक माझ्याकडे हवी आहे या अनुषंगाने स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला आहे. निश्चित स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे विवेक पिसेकरला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल याची भीती नसते, कारण त्याच्या पंखांवरती विश्वास असतो. फटका सुंदर आहे, फिल्डर धावेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला पार करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मॅच मध्ये जान ठोकणारा, मॅचची हवा काढणारा हा चौकार. 4 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच येऊन ठेपली कुठे. जबरदस्त खेळ, अप्रतिम फटकेबाजी विवेकची. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा आपला रूल आहे. या अनुषंगाने 2 चेंडू 3 धावा बनवाव्याच लागतील. मॅच फिरवली बुटेरे सर, मॅच फिरली आणि आता 2 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग, घरच्या मैदानावरती कमबॅक केलंय. साईला मात्र चांगला चेंडू टाकावा लागेल. या बॉलवर काय घडलंय, सीमारेषेवरती जबरदस्त कमिटमेंट, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवीन 90 डिग्री टर्न पाहायला मिळेल. यू टर्न घेणारा हा चेंडू सीमारेषेवर अप्रतिम झेल, स्पेक्टाक्युलर कॅच. फलंदाज बा एक चेंडू आणि आता 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावांची गरज. मैदानावरती नक्की
कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. अजूनही सामना आपण पाहिला तर दोलायमान अवस्थेत जवळ जवळ खेचून आणलेला विजय आपण पाहिला. विवेक पिसेकरने स्वप्न दाखवलं, मात्र स्वप्न या ठिकाणी पुन्हा एकदा थांबलेलं आहे. नक्की या सामन्याच्या पोटात काय दडलं हे सांगणं कठीण आहे. सामना कोण जिंकेल हे मात्र सांगणं कठीण जरी असलं तरी विजय मात्र क्रिकेटचा तुम्हाला निश्चित पाहायला मिळतोय. शिवछत्रपती चषकाची पहिली रात्र या ठिकाणी पार पडतीये. जवळ जवळ 5 वाजता आहेत, मात्र क्रिकेटचा रणसंग्राम मात्र थांबलेला नाहीये. क्रिकेटची गरमी थांबलेली नाही. गुलाबी थंडीमध्ये गरमीचा अहसास देणारी मॅच. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. एक चेंडू आणि आता 3 धावांची गरज मैदानावरती. बॅटिंग करत असताना विवेक पिसेकरनं दाखवलेला करिश्मा आणि निश्चित विवेकला मैदान सोडावं लागल्यानंतर संघाचा बॅकबोन तारणहार बाहुबली निरंजन पिसेकर मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने इथून धावा बनतील की डिपेंड करण्यात यश मिळवेल साई. 1 बॉल 3 धावा. सामना आपण पाहताय एका बाजूने शिरगाव, दुसऱ्या बाजूने मयूर ग्रुप बदलापूर. 1 बॉल 3. या बॉलवर बाहुबली तडाखा. उंची आणि लांबी सोबत गाठलीये. सेलिब्रेशनला सुरुवात घरच्या मैदानावरती. ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूरनं दाखवून दिलंय वाडा आमचा आहे आणि राडा सुद्धा आमचाच होणार. मेरे अंगना में तुम्हारा क्या काम है. व्हाट अ मॅच दॅट इज. सामना जिंकलाय मयूर ग्रुप बदलापूरनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सत्संग शिरगाव. निरंजन पिसेकर द बाहुबली ज्यांनी ठोकला हा विजयी षटकार. चला सोहम पवार आपण यायचं आहे. प्रफुल्ल मोरे यांच्या वतीने 1000, देवेंद्र मालुसरे यांचे 500 रुपये, बाळा पाटील यांचे 500 रुपये, तुषार पवार यांचे 500 रुपये कॅश प्राइज होतं. सोहम आपण यायचं आहे, या ठिकाणी वितरित केलं जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, ज्यानं मॅच फिरवली, संघासाठी उत्कृष्ट खेळी केली आणि आपल्या टीमचा विजय या ठिकाणी दृष्टिक्षेपात आणलाय, तो अष्टपैलू विवेक पिसेकर ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.